रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शैक्षणिक सहलीमधील एक विद्यार्थिनी आपल्या प्रियकराबरोबर तिथूनच पळून गेली। या घटनेनं सहलीमधील विद्यार्थिनी शिक्षक वर्ग देखील चांगलाच हादरला। सदर घटना पोलिसांना कळताच त्यांनी शोध घेतला असता सदर विद्यार्थिनी सोबत आलेल्या प्रियकराबरोबर पळून गेल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी महाड तालुका पोलिसांनी प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जामनेर येथून एका शैक्षणिक संस्थेची सहल किल्ले रायगड पाहण्यासाठी आली होती। रायगडवरून खाली उतरल्यानंतर परतत असताना एक विद्यार्थिनी गाडीमध्ये कमी असल्याचं शिक्षकांच्या निदर्शनास आलं। सदर विद्यार्थिनीने आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणींना तुम्ही पुढे व्हा, मी मागून येते असं सांगितलं होतं। एक विद्यार्थिनी कमी असल्याचं निदर्शनास येता शिक्षकांचे देखील धाबे दणाणले। याबाबतची माहिती शिक्षकांनी पोलिसांना दिली। यावरून पोलिसांनी शोध घेणं सुरू केलं असता खर्डी गावाजवळ सदर विद्यार्थिनी एका तरुणाबरोबर दुचाकीवरून जात असल्याचं दिसून आलं। यावरून शोध घेतला असता जामनेर येथील 19 वर्षीय तेजस पाटील या प्रियकरासोबत सदर विद्यार्थिनी गेली असल्याचं स्पष्ट झालं। तेजस पाटील हा सहलीबरोबरच जामनेर येथून बसचा पाठलाग करत किल्ले रायगड पर्यंत आला होता। चित्त दरवाजा येथून सदर विद्यार्थिनीला सोबत घेऊन तेजस पाटील पुण्याच्या दिशेने जात असताना मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तेजस पाटीलला ताब्यात घेतलंय। याबाबत महाड तालुका पोलिसांनी तेजस पाटील याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।